उपाध्यक्ष इंदुराव चौगले त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपस्थित सर्व सदस्य पदाधिकारी यांच्या सन्माननीय उपस्थितीत टिपो प्रज्वलनाचा सोहळा इथे संपन्न होतोय। यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2013-14 या कार्यक्रमाचा टिपो प्रज्वलनाचा सोहळा 2/3 आमदार सुद्धा हे कधी ना कधी कुठल्या तरी जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी होते। तर आपली पंचायत राज व्यवस्था ही ग्रामीण भागातील नेतृत्व विकसित करण्याचा एक कारखाना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। न जाणं आपल्यापैकीच काही लोक अंतिम आपल्या जीवनात किती लोकांना आपण आपला उपयोग करून देतो, किती लोकांच्या पर्यंत आपण शासनाच्या विविध योजना नेत असतो, हे अंतिम फलित आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोल्हापूर जिल्हा या बाबतीत शासनाच्या विविध योजना राबवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर जिल्हा राहिलेला आहे आणि आपल्या जिल्ह्याला यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत सुद्धा बरेच वेळा पुरस्कार मिळालेले आहेत। मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अशी चर्चा व्हायची की नेहमीच जर सगळे कोल्हापूरला पुरस्कार जाणार असतील तर मग आम्हाला काम कशाला करायला सांगता, सगळे त्यांनाच देऊन टाका। तर अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होती आणि याचं श्रेय या जिल्ह्यातील सर्व योजना राबवणाऱ्या मध्ये जे अधिकारी आहे, कर्मचारी आणि पदाधिकारी आहेत त्यांना जात असतात। पक्षप्रतोद शहाजी पाटील आणि सन्माननीय व्यासपीठावर असणारे जिल्हा परिषदचे सर्वच सदस्य पंचायत समितीचे सभापती आणि जमलेले सर्व जिल्ह्यातून आलेले सरपंच कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतले आणि आपल्या सर्व सरपंचांचं कौतुक या निमित्तानं आपण या ठिकाणी करतो। कोटी रुपयाची कामं आपण करू शकतो। अभ्यास करण्याची मानसिकता आमची प्रामुख्याने पाहिजे। आज एखाद्या ग्राम तर सरपंच म्हणून आम्हाला ते उत्तर देता येणं शक्य झालं पाहिजे। आमची मान ग्रामसेवकाकडे वळली नाही पाहिजे, महाऑनलाईनच्या माणसाकडे वळली नाही पाहिजे, आम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे। आज राज्यामध्ये जवळजवळ 7-7.5 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून एक उत्पन्नाचं साधन म्हणून अनेक ग्रामपंचायतींना आपण करून देण्याची भूमिका स्वीकारली। परवाच 10 तारखेला या राज्यामध्ये आपण आता एक नवीन उपक्रम राबवला। यवतमाळमध्ये त्याचा सुरुवात या ठिकाणी केली की बँकिंग सुविधा या आता येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय आपण प्रामुख्याने या ठिकाणी घेतलेला। 27 नॅशनलाइज बँकांच्या बरोबर ग्राम विकास विभागानं करार केलेला आहे आणि मला पीएन साहेब अभिमानानं सांगावं वाटतं की देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं बँकिंग सेवा या ग्रामपंचायतमध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। आणि आज आता बँक खातं उघडणं असेल किंवा बँकिंगच्या ज्या सुविधा आहेत, अगदी पॅन कार्ड पासून पासपोर्टच्या संदर्भातल्या सुविधा या देखील अगदी डायरेक्ट आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्याची भूमिका आपण स्वीकारणार। तुम्ही शांतपणे डोळे झाकाने विचार करा की बँकेचं काम जर या ग्रामपंचायतच्या छताखाली होणार असेल तर उद्यापासून ग्रामपंचायतमध्ये किती रांग लागणार आहे याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे। मग अधिकार आपल्याला काही कमी आहेत का? आपण असलेल्या अधिकारांचा दुर्दैवाने चर्चा करत नाही, असलेले अधिकार आपण माहिती घेत नाही आणि नसलेल्याच्या पाठीमागे तालुक्यात येऊन पळत बसतो की अमकं पाहिजे तमकं पाहिजे। तिथं गावात बसून आम्ही जर इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला काय काय मिळते याचा अभ्यास जरी केला तरी आम्ही चांगल्या पद्धतीने काम गावामध्ये प्रामुख्याने सरपंच म्हणून करू शकतो। आज हे फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये आपण निर्णय घेतला। बँकिंग सेवा आता आपल्याला उपलब्ध होणार आहे। अकाउंट उघडणं असेल, पैसे भरणं असेल, ड्राफ्टच्या सुविधा, या सगळ्या सुविधा येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या योजनेमध्ये असणार। म्हणजे एक गावाचं नाक म्हणून आपण ज्या ग्रामपंचायतकडे बघत होतो ते खऱ्या अर्थानं गावाचं नाक हे प्रबळपणे आपल्याला भविष्यकाळात दिसणार। एक ताकद म्हणून त्या ग्रामपंचायतला देण्याची भूमिका आपण स्वीकारतोय। देश पातळीवरच हा निर्णय आहे की येणाऱ्या भविष्यकाळात गाव पातळीवर निर्णय झाले पाहिजे। आता इथं अनेक मंडळी आहेत 20 वर्षापूर्वी जी सरपंच होती ती सांगू शकतील की 20 वर्षापूर्वी किती पैसे ग्रामपंचायतमध्ये येत होते, किती अधिकार आम्हाला या ठिकाणी होते किंवा काय आम्ही करू शकत होतो, हे आपण या लक्षात ठेवलं पाहिजे। आज या देशामध्ये
सहीचा अधिकार कुणाला आहे? जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे, मंत्र्याला आहे का इंदुराजी? सहीचा अधिकार हा या ठिकाणी ग्रामपंचायतचं सांगायला लागलं की आज जो अधिकार सरपंच म्हणून आपल्याला उपलब्ध आहे त्या अधिकाराची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. ताकद प्रचंड आपल्या बळामध्ये कायद्याद्वारे राज्य शासन आणि केंद्र शासनानं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्यानं आज केलेल्या. मी मधल्या काळामध्ये सांगितलं की बांधकाम परवाने हा देखील अधिकार आपण ग्रामपंचायतकडे ठेवण्याची भूमिका प्रामुख्यानं स्वीकारतोय. पुढच्या आठवड्यात किंवा उद्याच्या कॅबिनेटला कदाचित हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागच्या कॅबिनेटला तो आला होता, परंतु एकत्रितपणे निर्णय व्हावा म्हणून तो प्रलंबित ठेवला. त्यामध्ये देखील आपण प्रत्येक तालुक्याला पंचायत समितीला एक टाउन प्लॅनर नेमणार आहोत, जो गावाचा विकास आराखडा तयार करेल आणि संपूर्ण तालुका नियोजनबद्ध आपल्याला तालुका म्हणून पुढे नेता येत असेल तर तोही प्रयत्न आपण करणार आहोत. यशवंत सरपंच शरदराव निंबाळकर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ग्रामपंचायत कल्लारवाडी दोन्ही पुरस्कार उत्कृष्ट ग्रामपंचायत सुद्धा पुरस्कार यानंतर सुरुवात संगीता सचिवालय परिषद नागपूर ग्रामपंचायत सावर्डे ग्रामपंचायत सिद्धलेली ग्रामपंचायत आणि उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार सिद्धलेली